श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. मंडळी, श्रावण महिना आला की प्रत्येक मराठी माणसाच्या मनात ही कविता गुणगुणायला लागते, हो की नाही? कविता आहेच इतकी सुंदर. तर आता आपण आज श्रावण महिन्याच्या निमित्ताने जरा आपल्या आरोग्याविषयी बोलणार आहोत की श्रावण महिन्याचं महत्त्व आरोग्यासाठी किती आहे ते जाणून घेणार आहोत. आता श्रावण महिना म्हटलं की व्रत वैकल्य, उपास तापास हे आले आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावण महिन्यामध्ये शिवभक्ती केल्या जाते, कारण देवशयनी आषाढी एकादशीपासून विष्णूची निद्रा सुरू होते, भगवान विष्णूंची निद्रा सुरू होते आणि आता श्रावण महिन्यामध्ये शिवांची उपासना सुरू होते. श्रावणी सोमवार हा बहुतेक जण हा उपवास करतातच आणि मला श्रावणी सोमवार म्हटलं की लहानपणीची आठवण येते. कारण काय तर श्रावण महिन्यामध्ये सोमवारी अर्धी शाळा असायची, 3 नंतर शाळेला सुट्टी असायची. आता ती का असायची? लहान मुलांना फक्त सुट्टी म्हटले की आनंद एवढंच माहिती आहे, पण ही सुट्टी का असायची? तर सगळेजण 4 वाजता किंवा 4 ते 5च्या दरम्यान श्रावण सोमवारचा उपवास सोडायचे. आता हे शास्त्राला किती धरून होतं ते आपण जाणून घेऊया. श्रावणामध्ये बरेच जण उपवास करतात, कोणी नक्त करतं, म्हणजे सकाळी उपवास आणि संध्याकाळी जेवण, कोणी एक दिवस आड जेवण घेतात आणि एक दिवस उपवास करतात. तर उपवासाचे अनेक असे वेगवेगळे प्रकार आहेत, पण आपण आज श्रावणी सोमवारचं काय विशेष महत्त्व आहे हे जाणून घेऊया. आता आजकाल इंटरमिटंट फास्टिंग हे खूप प्रचलित आहे. आता हे आत्ताच निघालेलं आहे का? नाही. लक्षात घ्या, हा श्रावणी सोमवार जो आहे हा इंटरमिटंट फास्टिंगचाच एक उत्तम प्रकार आहे. आता उपवास कशा प्रकारे करावे ते आपण जाणून घेऊया. इंटरमिटंट फास्टिंग प्रत्येकाने केलं पाहिजे का? प्रत्येकाला ते झेपतं का? तर नाही. प्रत्येकाने आपली प्रकृती पाहून, आपल्या अग्नीचा विचार करून, बलाचा विचार करूनच उपवास केला पाहिजे. आयुर्वेदामध्ये सुद्धा असं स्पष्ट सांगितलेलं आहे की गर्भवती महिला, छोटे मुलं, आजारी व्यक्ती आणि वृद्ध व्यक्ती यांनी उपवास करू नये. त्यांना उपवास करायचे आहे तब्येतीसाठी किंवा वजन कमी करण्यासाठी, त्यांच्यासाठी श्रावण महिना हा अतिशय उत्तम आहे. फारशी कडकडून भूक लागत नाही, पण जेवणाच्या वेळा ठराविक वेळा ठरलेल्या असतात, त्याप्रमाणे आपण आहार घेत असतो. म्हणून श्रावण महिन्यामध्ये जास्ती उपवास तापास आलेले आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दिवस खूप मोठा असतो, अशा वेळेस आपण उपाशी राहू शकत नाही. हिवाळ्यामध्ये अग्नी अगदी आपला प्रदीप्त झालेला असतो, कडकडून भूक लागते आणि पोषणासाठी तो उत्तम काळ सांगितला आहे, त्यामुळे हिवाळ्यात सुद्धा आपण जास्ती उपवास करत नाही. तर मग पावसाळा हा उपवास करण्यासाठी सगळ्यात उत्तम ऋतू आहे. आपल्या मंद झालेल्या अग्नीला विश्रांती देऊन तो पुन्हा प्रदीप्त होण्यासाठी काही काळ उपाशी राहणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे उपवासाची, की जेणेकरून आपण आपल्या शरीराला विश्रांती देऊन डिटॉक्स करायसाठी मदत करत असतो. तर आता आपण हे इंटरमिटंट फास्टिंग कसं करायचं असतं ते जाणून घेऊया. श्रावणी सोमवार बहुतेक लोक असंच करायचे की सकाळी पूजा अर्चा झाल्याशिवाय काही खायचं नाही, असं लोकांचं एक व्रत असायचं. मग पूजा झाल्यावर काय खायचं तर दूध प्यायचं किंवा केळ खायचं. ज्यांना अगदीच हे झेपत नसेल ते लोक थोडंसं बाउलभर फ्रूट्स खाऊ शकतात, किंवा त्यांनीही होत नसेल तर आपण एक प्लेटभर साबुदाण्याची उसळ किंवा भगर ही आपण खाऊ शकतो आणि सोबत एक वाटीभर दही. म्हणजे काय होतं की उसळ बघा, साबुदाण्याची उसळ ही एकदम वाईट आहे असं मी म्हणणार नाही. ज्यांना सहन होते त्यांनी प्रमाणात खाल्ली तर काही हरकत नाही, कारण त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहे आणि शेंगदाण्याचा कूट आपण टाकतो, ते प्रोटीनचं सोर्स आहे. परंतु जास्ती प्रमाणात जर आपण खाल्लं तर मग पित्त वाढणे किंवा कॉन्स्टिपेशन होणे असंही होऊ शकतं. त्यामुळे ज्यांना सहन होत नाही त्यांनी शक्यतोवर साबुदाणा अवॉइड करावा. पण तुम्ही छान भगर करू शकता आणि सोबत वाटीभर दही घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला प्रोटीन कंटेंट पण मिळेल आणि भगरीमधून कार्बोहायड्रेट्स मिळतात. भरपूर प्रमाणात पाणी पिणं आपण आवश्यक असतं उपवासाच्या दिवशी. तर पाण्याचा अंश आपल्या शरीरात जाण्यासाठी तुम्ही दूध घेऊ शकता, ताक घेऊ शकता, कोकोनट वॉटर घेऊ शकता आणि पाणीसुद्धा सफिशियंट दिवसभरातून पिऊ शकता. त्यानंतर आता आपली ही जी संध्याकाळी जेवायची पद्धत आहे श्रावण सोमवारी, जसं की 4 ते 5च्या दरम्यान किंवा सूर्यास्तापर्यंत जेवून घ्यायचं, अशी ती एक प्रथा आहे. त्याचं कारणच असं असतं की संध्याकाळी पावसाळ्यामध्ये आपला अग्नी आधीच मंद झालेला आहे आणि आपण उशिरा जर जेवण घेतलं तर ते जेवण पचत नाही आपल्याला. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये संध्याकाळीच उपवास सोडायचा अशी प्रथा आहे आणि हाच इंटरमिटंट फास्टिंगचाच एक
नमुना आपल्याला इथे दिसतो. तर संध्याकाळी जेवताना मात्र आपण सात्विक आहार घ्यावा. श्रावण महिन्यामध्ये शक्यतोवर कांदा लसूण आहारामध्ये लोक वर्ज करतात. त्याचं कारणच हे आहे की ते तमगुण वाढवणारे आहे. त्यामुळे सात्विक आहार घ्यावा जो पचायला हलका असतो आणि सोबत थोडंसं गोड केला जायचा. आता गोड म्हणजे किती प्रमाणात असायचं ते घरी साखर आंबा गुळ आंबा असा केलेला असायचा किंवा करवंदाचं गोड साखर आंब्यासारखा केलेलं असायचं. ते 1-1 2-2 चमचा प्रत्येकाच्या पानात वाढलं जायचं. फार तर फार देवासाठी प्रसाद म्हणून केलेला शिरा किंवा केळ्याचं शिकरण इतपतच गोड पदार्थ केले जायचे आणि ते तेवढेच खावे म्हणजे त्याचा त्रास होत नाही. बाहेरचे आणून जर आपण गोड पदार्थ खाल्ले तर मग पुन्हा आपलं जेवण जड होईल. त्यामुळे उपवास केल्यानंतर उपवास कसा सोडावा ह्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. आपल्या आहारामध्ये जेव्हा आपण जास्ती प्रमाणात आहार घेतला तर पुन्हा अजून अग्नी मंद होण्याची शक्यता असते. जसं की यज्ञामध्ये जेव्हा आपण समिधा टाकतो तेव्हा त्या थोड्या थोड्या टाकतो आणि त्याच्यावर तूप घालतो तेव्हाच तो अग्नी प्रदीप्त होतो. एकदम जर का आपण समिधा घातल्या तर तो अग्नी विझून जातो. तसाच आपला जाठराग्नी सुद्धा आहे. आपण थोडं थोडं अन्न जर खाल्लं उपासानंतर तो जाठराग्नी प्रदीप्त व्हायला मदत होते. तो विझून जात नाही, तो पुन्हा मंद होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही जर उपवास केला तर तुम्हाला उपवासाचा त्रास होणार नाही. आणि ज्या व्यक्तींना एवढं करूनही उपवासाचा त्रास होत असेल त्यांनी उपवास अजिबात करू नये. आता या उपवासाचं महत्त्व आपण देवाशी जोडलेलं आहे, अध्यात्माशी जोडलेलं आहे. कारण आपली संस्कृती अशी आहे की माणसानी फक्त चंगळवादावर फोकस करू नये. परमात्म्याशी जोडलं पाहिजे, सत्कार्य केलं पाहिजे, सत्कर्म केलं पाहिजे, सत्संग घडला पाहिजे. म्हणजे चांगल्या गुणांची वृद्धी आपल्यामध्ये होईल आणि आपण चांगले कर्म करू. मनुष्याने चांगले कर्म करण्यासाठीच आपल्याला प्रत्येक वेळेस देवाशी जोडलं गेलेलं आहे. जेणेकरून देवाच्या भीतीमुळे म्हणा आपण चांगले कर्म करायला प्रवृत्त होऊ. तर हा सगळा श्रावण महिन्याचा महिमा आहे. तुम्हाला शक्य होत असेल तशा प्रकारे तुम्ही श्रावण साजरा करा.